आज मी तुम्हाला आमच्या घरातला एक खूप असा आवडता ब्रेकफास्ट दाखवणार आहे. माझ्या घरी कमीत कमी 1 वीकमधून 2दा किंवा 3दा हा नाश्ता बनतोच आणि खरं सांगू का, गरमागरम बनला की घरातले सगळेच स्वयंपाकघरात येऊन उभे राहतात. एकदा आम्ही कुठेतरी जात होतो आणि साऊथमध्येच मॉर्निंग ब्रेकफास्टला आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि ही रेसिपी म्हणजे हे स्वादिष्ट अशी उपमा खिचडी ऑर्डर करून मी खाल्ली होती. खूप 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 अशी स्वादिष्ट ही टोमॅटो खिचडी मला लागली होती. खायला तर इतकी छान होती की बस. पण हो, ह्यात तुपाची क्वांटिटी खूप जास्त होती, पण मात्र टेस्ट मात्र एकदम भारी होती. गरमा गरमागरम बनला की घरातले सगळेच लोक स्वयंपाकघरात राहतात आणि मुलांना तर इतकी ही रेसिपी आवडते की आई आज ही खिचडी बनव ना असं ते स्वतःहून सांगतात. पण या रेसिपीशी माझी एक खास अशी आठवण जोडलेली आहे, जी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतले. त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि पांढरी उडद डाळ पुसून मी यामध्ये टाकलेली आहे. मोहरीचा तडका दिला आहे, कढीपत्ता टाकला आहे, हिरवी मिरची टाकली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे मी काजूचे काप करून टाकलेले आहे. त्यानंतर इथं मी मार्केटमध्ये सध्या ग्रीन पीस येत आहे, ते ग्रीन पीस घेतले, गाजर बारीक कट केलेत आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही हव्या त्या भाज्या इथे घालू शकता. छान असं 2 ते 3 मिनटं आपण ह्याला छान असं परतून घेऊ. हे छान असं हे बघूनच माझी भूक सध्या दुप्पट होत आहे. इतका छान असा कलर आला आहे. आपल्या सगळ्या भाज्या ह्या वाफळल्या की इथे मी 2 लालसर असे टोमॅटो घेतले आणि त्याच्यामध्ये 2 बेडगी मिरच्या ॲड केलेल्या आहेत. मिक्सरमधून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हीच पेस्ट आपल्या खिचडीला देणार आहे सुंदर असा लाल रंग, हलकासा आंबटपणा आणि छान अशी मस्त मस्त चव. म्हणून ही स्टेप तुम्ही बिलकुल स्किप करू नका. टोमॅटोची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक जास्त घेऊ शकता. चला, छान अशी आपली टोमॅटो प्युरी बनलेली आहे आणि मी ही पॅनमध्ये ॲड केलेली आहे. झाकण ठेवून छान अशा ह्याला भाज्या मऊ होईपर्यंत आपण त्याला शिजवूया. यावेळी स्वयंपाकघरात असा सुगंध येतो की घरातले सगळेच लोक स्वतःहून विचारतात, आज काय स्पेशल बनतंय का? एका साईडला मी 1 कप छान असा जाडा रवा घेतलेला आहे आणि हा मंद आचेवर मी भाजून घेणार आहे. रव्याचा रंग मात्र इथे बदलून देऊ नका. रवा भाजताना एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्ही रवा जास्त भाजू नका, जेणेकरून रव्याचा कलर बदलता कामा नाही. इथे रवा भाजताना मी 1 चमचा तूप इथे ॲड केलेला आहे आणि छान असा रवा भाजून घेतलेला आहे. आता हा भाजलेला रवा या भाज्यांमध्ये छान असा आपण हळूहळू घालून घेऊ आणि पाणी टाकून इथे मी उकळतं गरम असं पाणी इथे टाकून घेणार आहे आणि सतत मी ढवळत राहणार आहे. पाणी घातल्यानंतर 3 ते 5 मिनटं आपण ह्याची छान अशी वाफ काढून घेऊया आणि आपला छान असा इथे स्वादिष्ट आणि मस्त असा कलर आलेली तुम्ही खिचडी बघू शकता. तुम्ही या खिचडीमध्ये काळं मीठ जर टाकलं तर ही खिचडी खूपच छान अशी बनते. इथे मी काळं मीठ आणि पांढरं मीठ अशा दोन्हींचा वापर केलेला आहे. आणि ज्यावेळी ही खिचडी आपण सर्व करतो त्यावेळी भाजलेले शेंगदाणे, फुटाणा, डाळ, ओले खोबरे, हिरवी मिरची, चिंच, कोथिंबीर सगळं वाटून घ्या आणि वरून फोडणी दिली की ती चटणी त्यावर सर्व करा. मैत्रिणींनो, बेंगलोरच्या त्या छोट्याशा हॉटेलमध्ये खाल्लेली ही खिचडी आजही मला आठवण करून देते की जीवनातले सुंदर मोमेंट्स
खूप साध्या गोष्टींमध्ये लपलेले असतात. जसं एक गरमागरम खिचडीचा घास आणि घरच्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुमच्या घरी हा नाश्ता किती वेळा बनतो. आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीसाठी माझ्या वुमन्स वर्ल्ड रेसिपीज आणि स्टोरीजला या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपली ही गरमागरम टोमॅटो रवा खिचडी आणि मस्त शेंगदाण्याची चटणी खाल्ली की खरंच सांगते, ही खिचडी दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच खायलासुद्धा चविष्ट आहे. हलकी, पौष्टिक आणि पटकन तयार होणारी आणि घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी. मैत्रिणींनो, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.